कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठमिता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। आज माऊली नेवाशाच्या प्रणांगणामध्ये विभूती दर्शनाचं वर्णन करीत असताना आणि महाभारताच्या रणांगणामध्ये भगवान गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुनाची समज घालताय की तुला मी माझी नामावली किती सांगू अर्जुना, माझ्या विभूतीची नामावली तू किती ऐकणार? हे बुद्धिमान अर्जुना, एकच गोष्ट लक्षात ठेव. पहा काय मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की प्रवचन अत्यंत महत्वाचं आहे. एकच मुद्दा सांगताय भगवान अर्जुनाला आणि ज्ञानेश्वर समाजाला आणि राम तुम्हाला. एकच मुद्दा लक्षात ठेव, दृश्य आणि अदृश्य जे जे काही आहे ते माझं स्वरूप आहे. बस, जे दिसतंय तेही तोच आणि ते आपल्याला पाहायचंय म्हणजे आपल्याला दिसत नाही तेही तोच. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. जे दिसतंय तुला तेही तोच आहे आणि जे दिसत नाही तेही तो. म्हणून अरे अर्जुना, आडव्या उभ्या सुताच्या धाग्यानं वस्त्राला आकार धारण केला असतो, पण वस्त्र बनवून तयार झाल्यावर कळतं का? ते केळीच्या पानाने दिसतं. केळीच्या पानाचं उदाहरण काय आहे? असा पोहा तयार होतो ना, असं सरळ, पण त्याला तंतू आहेत का नाही? तसं माझ्यामुळे हे सगळं जग तयार झालंय, जे दृश्य आणि अदृश्य, जे दिसतं आणि जे दिसत नाही ते सुद्धा मी आहे. आता आपल्याला भुसावळ दिसत नाही पण ते नाही आहे का? आहेच. विज्ञानाला सुद्धा बऱ्याच गोष्टी अजून सापडत नाही पण त्या नाही आहे का? नाही. जेवढ्या कालाला धरून सापडायच्या आहे तेवढ्याच सापडतील. जी कालाला गरज पडते ना तेवढंच विज्ञानाच्या हातात परमात्मा देतो. जेवढी गरज पडते तेवढीच परमात्मा विज्ञानाच्या हातामध्ये देत असतो. पहा तुम्ही आता वर्तमान स्थितीमध्ये त्यांना औषध शोधता शोधता नाके 9 आली तरी ते अजून म्हणता योग्य आहे किंवा नाही हे काय ठरवेल? काय कोण ठरवेल? काळ ठरवेल. हे योग्य आहे किंवा नाही हे काळ ठरवेल.
परमात्मा तेवढंच देतो. हे जगामध्ये मोठं आश्चर्य झालंय, त्या घटना आहे. मी म्हणणारे हात टेकून दिले, समोर माणूस पडून जातोय त्यांच्या. म्हणजे कालाला अनुकूल असलं तेच तुमचं, कालाला अनुकूल नसेल तर तुमच्या हातात काही नाही. अर्जुना, केळीचं पान सुद्धा तसंच तयार होतं. त्याला उकललं तर मध्ये पाणी सापडतं. उकला तो पोगा पोगा पोगा, त्याच्यात पाणी सापडतं. मग पाणी कोण आहे रे? म्हणजे तुम्ही. तसा मी आत बाहेर सगळ्या ठिकाणी. घागरीमध्ये हवा आहे, आतही गेली आहे बाहेरही गेली आहे, पण आतली ओळखायची आहे तर वाकडं करा पाण्यामध्ये, बुडबुड 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 बुड आवाज. तसं तुमच्या आतही तो परमात्मा आहे. तो जागृत होतो म्हणून तुम्ही चंडिका स्तोत्र म्हणता झोपेत, कोणी रामरक्षा म्हणतं. तो जेव्हा जागृत होतो तेव्हा हे बोलत आहे. तो जेव्हा निद्रस्त असतो, भीती वाटते, जरा जरा मला कोणी मारतंय, आला आला. भयकृत भयनाशना, भय दाखवणारा तोच आणि भयाचा नाश करणाराही तोच. शंकरही तोच, ब्रह्माही तोच आणि विष्णूही तोच. एवढं नाही तर यमही तोच आणि कुबेरही तोच. मग आता तो सापडल्यावर आणखी कुबेराला त्याच्यात धरत बसत. पण जाऊ नये तो माणूस राहून मारून फायदा होतो म्हणे. एकदा परमात्मा कळाला की काम समजून. झाडाला लागलेलं फळ खाता बघून त्याची साल खात बसतो आपण फळ. मग देव कळायला पाहिजे. आपला तो देव करोनी आला. आपला आपल्याला करायचं आहे, कोणी मदत करत नाही. आपल्याला करायचं. आता आजच्या काळामध्ये काही आपल्याला देवाचं करायचं असलं आणि आपल्या घरी काही अडचण आली स्त्रियांना, तर आपण कोणालाही निरोप पाठवला तरी लोक यायचे पूर्वी, नाही नाही देवाचं करायला मिळतंय. आता लोक काय म्हणतात, तुम्हाला अडचण आली ना, 2 केळं दूध देऊन द्या, झालंच राहतं, काय इतकी कटकट करायची गरज काय. असे लोक आहे. पण करायला यायला तयार नाही. करायचं तर जाऊ द्या, पण खायलाही यायला तयार नाही. कलिकाल आहे. सुताच्या कापसाचे धागे ज्या कापसाच्या बोंडापासून निर्माण होतात, त्या कापसाच्या बोंडाप्रमाणे परमात्मा मूळ स्वरूप आहे. बोंड त्याच्यातून कापूस येतो, मग त्याच्यातून धोतर कपडा, तसं मूळ परमात्मा आहे. आणि परमात्म्यापासून म्हणून परत आत्मा. पण परमात्मा कळण्याकरता कोण लागतो? महात्मा. आणि आपण कोण आहे? जीवात्मा. आपण कोण आहे? जीवात्मा. आपल्याला ओळखायचं कोणाला आहे? परमात्म्याला. पण यांच्यामध्ये कोण लागतो? महात्मा. महात्माला गुरुचरित्रामध्ये त्रिविक्रम भारतीची कथा आहे. तो शंकराची पूजा करायचा. शंकराच्या पिंडीवर महाराज दिसत त्याला. असे रावण रामाला रामेश्वराची पूजा सांगायला आला. रावणाला माहिती होतं की आपल्याला हे पात्र करायचं आहे. ज्या वेळेला पूजा झाल्यावर सांगितलं, रावणा आणि मला तुला दक्षिणा द्यायला नाही आहे, दक्षिणा पण एकच दक्षिणा द्या, आता माझा उद्धार लवकर करा. रावणाला समजलेलं होतं. मागताना सुद्धा रावणाने उद्धार केला. आधी राम म्हणायचा तो,
पण प्राण जाताना श्रीराम. कारण शंकराची स्थापना केल्यावर दक्षिणा देणार होते देव. काय दक्षिणा दिली? उद्धार करा. म्हणून तोंडात श्रीराम आला. लक्ष द्या. असं होते पूजा कर नीट सांगितली म्हणून श्रीराम. बरं, शंकर त्याचं दैवत होत आणि त्याचं दैवत असून त्याला मारण्याकरता शंकराची स्थापना केली होती रामाने. सगळे समुद्रावरून तरुण जावे याच्याकरता रामेश्वराच्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. सर्वभौम राजे युवराज आपापले नौकर किती आहे याची चौकशी हवी. तर त्याला प्रत्येकाच्या जवळ जावं लागत नाही. त्याचा मंत्री आणून देतो त्याला. हे एवढे लोक आपले. रिझर्व्ह बँकेचा पैसा किती आहे? पंतप्रधान मोदीला तिथे द्यावं लागत नाही. रिझर्व्ह बँकेचं माणूस जाऊन सांगून येईल इतके दिवस. सर्वभौम राजा युवराज आपल्या नौकर चाकरांना चौकशी करेल, पण सगळे त्याचे ताब्यात राहते. याप्रमाणे परमात्म्याचं स्वरूप जाणण्याकरता त्याच्याशी आपलं नातं लावलं पाहिजे. नात्याने मनुष्य काय येतो? जवळ. आता अतिशय सुंदर मुद्दा आहे. ओळखलं ना तू की मी तुमच्या जवळ आहे, पण अर्जुना ज्या ती परमात्मा विभूती विस्ताराची नामावली तुला अद्याप विचारतो आहे. मी इतकं सांगितल्यावर सुद्धा आणखी विचारतोय. तू विचार कर. परमात्मा स्वरूपाशी जवळीक करण्याच्या इच्छेने तू प्रवासाला आरंभ केला आहे खरं. म्हणजे अर्जुनाने काय केलं आहे? परमात्मा स्वरूप ओळखण्याकरता प्रवास सुरू केला. परमात्मा फार दूर आहे असं तुला वाटतंय, पण मी तर तुझ्याजवळ आहे ना. कुठे उभे होते? एकाच ठिकाणी. मी तुझ्याजवळ आहे. आता मी तुला सांगितलं कृष्ण स्वरूपामध्ये माझी विभूती आहे, तरी तू आणखी दुसरा तपास काढतो. काय गरज? तुला काही आता पुढे विचारायची गरजच नाही ना. हे ऐकून अर्जुनाच्या मनाला थोडा विषाद वाटला. खरं आपण मूर्ख जावं. आणि अर्जुन मनात थोडा संभ्रमित झाला. या अर्जुनाला सूर्यचंद्र एकाच आकाशात उगवता. काय सांगितलं देवाने? सूर्य आणि चंद्र एकाच आकाशात उगवतात. सूर्यानं चंद्राला तेज येतं. आता भगवंत आपण एकापासून दूर आहोत का विचार कर. आपल्या हाताच्या अंतरावर परमात्मा उभे असताना दोघांमध्ये अंतर आहे का रे? एवढंच अंतर आहे हातात. म्हणजे नाही. हरबत तू एक हाताचा अंतर नाही आपलं. आता उदाहरण दिलंय. एक असल्यावर सुद्धा आपण एक असतो का? बाप लेक एका घरात राहतात. अगदी शेजारी शेजारी पानं मांडून देवाला बसतात. नात्याच्या जवळीकाने बोलतात, पण मनाने आणि विचाराने मात्र एकापासून एक वेगळे असतात. घरात आहे मनाने बापापासून काय तुम्ही दोन काय करावं नाही गेलं तर घरात कटकट होते म्हणून मी येतो. झालं चला समज. मनाने येत नाही मनुष्य. ऐकण्याची काही घेणार नाही. त्यांचा दुसराच उद्योग आहे. नवीन जनरेशन नवीन अशा गोष्टी सांगून बापाला नवे मत. अरे व्यवहारामध्ये कुठे नवे मत लागतात? व्यवहार हा पूर्वीपासून जो चालला आहे, गिराईकांचा संतोष हे व्यापाराचं ध्येय पाहिजे. सुरुवातीपासून आजपर्यंत तेच चाललंय.
माल शिल्लक नाही हे कडक आवाजात बोलायचे नाही. भाऊ आता काल संपला, लवकरच आणण्याचा प्रयत्न, असं करून गिराईक रवाना करायला. बरोबर आहे ना? कारण गिराईकांचा संतोष हेच आमचं ध्येय, असं मोठ्यानं बोर्ड लावून ठेवलं तरी आणि धड बोलत नाही. सगळ्यांची कामं, सरकारी कामं नीट होतील, प्लेट लावलेली आहे आणि माणसाला फिरवत आहे. किती कागद मागाल, कंटाळून जातो माणूस, शेवटी नावच सोडून देतो. शेवटी नावच सोडून देतो. अर्जुना, विचारानं हजारो कोस दूर असतात. अर्जुन, विचारात गुरफटले असताना भगवंताने आपलं भाषण पुढे चालू ठेवलं. अर्जुन तो विचारात पडून गेला की खरंच आहे, आपण मनाने जवळ नाही देवाच्या, नुसतं देव आपल्या जवळ उभा आहे, आपल्या डोक्यात अनेक विचार आहे, मग हा देव हे सांगतो खरं समजायला काय हरकत आहे आपल्याला? आपली तर्कबुद्धी का चालू आहे? अध्यात्म विद्या विभूती. अर्जुना, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अध्यात्म विद्या आहे आणि तीच माझी विभूती आहे. म्हणून भागवत आणि गीता, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत, आता भागवतामध्ये सगळे आले, वामन पुराण आलंय, रामायण आलंय, परशुरामाचं चरित्र आलंय, नरसिंह पुराण एकच केलंय. आणि गीता ही अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म विद्या, योग शास्त्र, संवाद, सर्व शास्त्राबद्दल एकमत असून एका शब्दाबद्दल अनेक शब्द बदलतात. आता आमची भाऊ चंद्रवर्ती माझी गंमत झाली, मांडी मोडा का मांडी घाला, का आधी मांडी घाला आणि काम झालं की मांडी मोडा, हे शब्द झालाय. कसे फिरवाल तसे फिरतील ते. मराठीत तर आणखीच कठीण आहे. मराठीमध्ये आणखीन कठीण आहे, तेव्हाच अर्थ बदलून जातो. म्हणून सर्व शास्त्रांबद्दल एकमत होणं मोठं कठीण आहे. वाद विवादात घुसळणं चालूच असतं. त्याच्याकरता घुसळण्याचं उदाहरण दिलं आहे. आई घरामध्ये घुसळते तर त्याचा आवाज येतो मंजूळ. त्याप्रमाणे शास्त्रांचे वाद झाले पाहिजे. वादे वादे तत्वबोध. वादातून लोकांतून वादातून मारामारी उभी राहते. चर्चा करावी पण चर्चातून बोध झाला पाहिजे. चर्चेमधून बोध झाला. जुनं मताचं खंडन करून नवं मत मांडायचं असेल तर ते जर जीवन मूल्याशी धरून असेल तर ते खंडन करायचं नाही. लोक काही खंडन करतात, तुमचा पंथ खोटा नाही सांगतात, असं नाही चालणार. असं कसं चालेल? म्हणून निर्णया तर्कांचं लोणी जन्माला येतं. वादविवाद केला, तर्क केलं तर घुसळण्यामधून काय तर निर्णय वाद येतो. पण मी साहित्य संमेलन होतं, कवींचं संमेलन होतं, शेवटी सूप वाजायच्या भानगडी होता. एकामेकाला मोडतात ते काय निघालं त्याच्यातून? लाखोने रुपये सरकारने खर्च केले, त्याच्यातून नवीन काही चांगलं निघालं का समाजाकरता? नाही. मग हे जे समारंभ घ्यायचे आहे याच्यातून
भावी काळाकरता समाजाकरता काहीतरी गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे. जर त्या पडत नसतील तर त्या तर्कातून निघणारं लोणी बिना तुपाचं आहे. वादविवाद ही सुद्धा माझीच विभूती आहे. गुरुचरित्रामध्ये कथा आली. काय कथा आली? महाराजांची वादविवाद करायला आला. एका मुळीविक्याला बोलवलं. 1, 2, 60 जन्माचं ज्ञान दिलं, कर त्याच्याशी वादविवाद. त्याने ते पाहिलं की हा जो मुळीविक्या होता ना आपल्याशी वादविवाद करतोय. लगेच तर्क बदलून गेला आणि शरण चालले. डेऱ्यामध्ये टाकाचं घुसळणं झालं की रवीचा आवाज मधुर निघतो, मिक्सरचा आवाज कर्कश निघतो. लहान मुलगा झोपला असेल तर आईला मिक्सर लावता येत नाही, कुठून जाईल? मुलं अभ्यास करत असतील तर घुसळणं म्हणजे आवाज. मुलं आणि मुली खेळामध्ये सगळं विसरून जातात आणि फुगडी खेळतात. फुगडी रंगली म्हणजे त्यांना आनंद होतो. तसं वादविवाद करताना जर माझं महत्व पटलं तर दोघांनाही आनंद होतो. पण दोघांनाही देव पटला नसाल तर ते मात्र भांडण करून वेगळे जातात. हे अर्जुना, 12 खडीच्या अक्षरामध्ये मी आहे. अर्जुनानं विचारलं, देवा कोणतं अक्षर तू? म्हणे अ. हे अ अक्षर कुठेही लावा तुम्ही, केव्हा केव्हा चांगला फरक पडतो आणि केव्हा केव्हा वाईट पडतो. अधिक नालायक, अधिक उत्तम, तो अ लावला की बदल होऊन जातो, चांगलाही होतो आणि वाईटही होतो. पुष्कळ ठिकाणी अचा प्रयोग आहे. आता मला इतकं स्मरण नाही आहे. तो लावला त्यांच्या लक्षात येत ते अ लावला आणि तो अ लावला म्हणजे तुमच्या बुद्धीला स्मरेल. अतिउत्तम, उत्तम, पण काय लावला? अ म्हणजे विशेष आलं म्हणून अ अक्षर परमात्मा. म्हणून आपली 12 खडी कुठून सुरू होते? अ पासून आणि यांची ए पासून. म्हणून ते म्हणतात, अर्जुना, 2 शब्द एका ठिकाणी जमून निरनिराळ्या अर्थानं लोक फुगड्या खेळत असतात. शब्द तत्पुरुष, बहुब्री समास, अव्ययभाव इत्यादी समास बनतात. सर्व समासांमध्ये द्वंद्व समास ही माझी विभूती आहे. जेवढे व्याकरणाचे समास आहे त्या समासामध्ये द्वंद्व समास जो आहे तो माझी विभूती आहे. द्वंद्व समास माझी विभूती आहे. सांगून टाकलं परमात्मा. ती माझी विभूती असल्यामुळं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा परमात्मा स्वरूपी छाया असलेला अनंत काळ सुद्धा माझी विभूती आहे. जो सगळ्यांचा नाश करतो असा जो परमात्मा आहे, सगळ्यांचा नाश, तो ज्याला काय तुम्ही म्हणता ती सुद्धा माझी विभूती आहे.
वेळ आली की महाकाळ, मेरू मंदार, सर्व पर्वत, वृक्षराज, पृथ्वीवर नांदणारे पशु पक्षी मानव सर्व आपल्या तेजाच्या दहाकानं मी पाणी करून टाकतो. या सगळ्यांचं पाणी होऊन जातं, म्हणजे सगळं जलमय होतं. पृथ्वीच्या आणि पाण्याच्या तेजाला सर्व पाणी केलं की तेजाच्या साह्यानं होणाऱ्या वारा आकाशाच्या आधाराने वास्तव्य करतो. आकाशाला सुद्धा अखेर मी गिळून टाकतो आणि शांत होऊन परमात्मा स्वरूपात मिसळून जातो. मला महाकाल असं म्हणतात. काल के भी महाकाल. ती महाकाल विभूती सुद्धा माझी आहे. मी देवळात जसा आहे तसा स्मशानात सुद्धा आहे. एवढंच आहे, तिथे माझं उग्र रूप आहे, इथे माझं शांत रूप आहे. महाकाळाचं वर्णन ऐकल्यावर अर्जुनानं डोळे मिटून घेतले आणि भगवान श्रीकृष्णाचं बोलणं चालू राहिलं. अर्जुना, सर्व प्राणीमात्रांना निर्माण करणाऱ्या, प्राणीमात्रांना धारण करणारा, प्राणीमात्रांचा नाश करणारा मी मृत्यू रूपानं जगात ताणतो. म्हणून आपल्याकडे शरीरातला प्राण गेल्यानंतर त्याला शव असं म्हटलं. आणि शव म्हणजे पवित्र, त्याला कोणी शिवायचं नाही. आणि जो शिवला त्याने दुसऱ्या अपवित्र, म्हणजे ज्यांना सूतक आहेत ते अपवित्र नाही आहे, ते पवित्र आहे. त्यांना दुसरा कोणी शिवाय नको आहे, म्हणून लांब बसायचं. शव म्हणजे पवित्र असं रहस्य असतं. म्हणून बा त्यांना डबा जरी दिला तर ज्यांना सूतक नाही अशाचं अन्न द्यावं लागतं त्या माणसाला. म्हणून मग समाजाने काय पद्धत केली, डबे आणून द्यावे. पण ते घरी केले पाहिजे. आता लोक काय करतात, तिथून घेतात देतात. कारण कोणाकडे काही कल्पना नाही राहिली. एक जैन मुनीला एका माणसाने प्रश्न केला होता की आता समाजामध्ये सहाय्यता कमी झाली तर हे शुद्ध अन्न मिळत नाही तर काय करावं. तेव्हा त्या जैन मुनीने एक उपाय सांगितला होता, मी ऐकला होता, की तुम्ही जे तुमचे मंदिर आहे ना तिथे अन्नदान चालू ठेवा आणि ज्याकडे आपत्काल येईल त्यांच्या घरी अन्न पोहोचून द्या. फार सुंदर गोष्ट आहे. कारण आम्ही लहान जर कोणी मिळत नाही किंवा तिथे जाऊन जेवा, म्हणजे 4 दिवस असो, कवृत्ती असो, अशुद्धता असो, असं जे अन्न करताना तुम्ही गोरगरिबांना त्याच्याऐवजी सामाजिक बांधिलकीचं अन्नदान करा. पूर्वी आपण तिथं बा कोण वरती राहत असेल तर तुम्हाला 2 दिवस पोरं जेवायला पाठवून द्या माझ्याकडे. ते म्हणायचे तुम्ही 2 माणसं आमच्याकडे येऊन जा, लोक देऊन घे. त्याच्याने समाज बांधलेला होता. याने आपलं केलंय, आपण त्याचं केलं पाहिजे. भगवान म्हणतात समाजाची बांधिलकी ही सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे समाजाची आहे त्याप्रमाणे मानवाची, देवाची आहे. बघ, मी राक्षसाचाही द्वारपाल झालोय. वामन अवतारात तुला आठवतं का? बलिराजाच्या दारापुढे मी द्वारपाल म्हणून राहिलो. त्याची बांधिलकी होती. तुमच्याकडे येतोय द्वारकेचा राणा पांडवा घरी, दामाजी करताही गेलो, सखुबाई करता भांडे घातले, जनाबाई करता दळण दळलं. कारण समाज सुखी राहावा हा माझा हेतू आहे.
अर्जुना, सकार्य फुलाप्रमाणे आपण उमललं गेलं पाहिजे. कोणत्याही सत्कार्यावर फुलं जशी उमलतात, तुम्ही सत्कार्य केलं की त्या सत्कार्याला फूल येतात. हा सुंदर मुद्दा आहे. तुम्ही सत्कार्य केल्यानंतर पहिलं फूल उमलतं कीर्ती. तुम्ही चांगलं काम केलं की तुमची काय होते? कीर्ती. संपत्तीवर उदारपणाने त्यागाचं फूल केलं, आपली जी संपत्ती आहे त्याच्यावर आपण त्याग केला, दुसऱ्याला मदत केली, तर त्या संपत्तीवर संपत्ती रूपाचं फळ येतं. न्यायाने आसनावर बसून विवेकानं न्याय घोष केला तर वाचा फूल येतं. आपण केव्हाही घरात दारात विचार करून न्याय दिला, कोणाचं चुकलंय तर आपल्या वाचेला फळ येतं. कोणत्याही लहान मोठा पदार्थ पाहिल्यावर पदार्थाची उत्पत्ती करता परमात्मा आहे अशी आठवण झाली, किंवा कोणताही पदार्थ परमात्म्यानेच उत्पन्न केला आहे अशी आठवण झाली म्हणजे स्मृती चांगली होती. पहा, तुम्ही काश्मीर पाहायला गेले तर काश्मीर कोणी माणसानं निर्माण केलेलं नाही. मनुष्याच्या निर्मितीचं आणि देव निर्मितीचं फरक आहे. काही लोक देव निर्मिती म्हणत नाही, निसर्ग निर्मिती म्हणतात. पहा, तुम्ही गंगेला अडथळा केला, केवढा घोटाळा होत गेला. नैसर्गिक संपत्ती सगळं वाहून येऊन गेलं. ते खरं ती गंगा आहे. क्रोध आला, कुठेच काही सांगू देणार नाही, सागराला घेऊन जाईल ती. खऱ्या स्वईत हात धरून सरळ मार्गाने चालले तर बुद्धी, खरा भगवंताचा हात धरून खऱ्या मार्गाने चालले तर तुमची बुद्धी होते. संकटाच्या किंवा कोणत्याही योग्य वेळी निर्माण होणारं धैर्य बुद्धी तुम्हाला देते. माणसाला काय आलं पाहिजे? धैर्य. मी तुम्हाला सांगतो ना, मी 2 ठिकाणी गेलो. आपत्काल आला होता, त्या दोन्ही स्त्रिया तुझ्या पती गेले, तर मी गेलो तर ते शव सोडून हे दोन्ही स्त्रिया उठल्या आणि माझे पाय धरले. मला म्हणे, आता कसं जमू हे सांगा, आम्हाला आता पुढच्या जगण्याचं धैर्य द्या, असं त्यावेळेस मागितलंय. लोक पाहत होते. आता तर झालं म्हणजे आता हे घडून गेलं, पण आता पुढचं जगण्याचं धैर्य आम्हाला दे. असं नाही बोलले की असं काय घडलं ना, सगळ्या आशीर्वाद नाही. आता जे घडून गेलं आहे त्याच्याकरता धैर्य द्या. धैर्य कोण देतं? बुद्धी. बुद्धीमध्ये धैर्य आले. बचेंगे तर और धैर्य. म्हणून अर्जुना, आपले डोळे उघड, स्थिर दृष्टीने माझ्याकडे पहा. डोळे उघड आणि स्थिर बुद्धीने माझ्याकडे पहा. लगेच अर्जुनाच्या डोळ्याचे पापण्यांची झडप उघडायला सुरू झाली. झडपीबरोबर डोळ्यात पापण्यांची उघडझाप चालू असताना भगवंत सांगायला लागले, वेदामध्ये स्थरातील सामसूक्तामध्ये माझी विभूती आहे आणि गायत्री मंत्रामध्ये जो छंद आहे
ते माझं स्वरूप आहे. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. हे अर्जुना, या कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या युद्धात एकामेकासमोर उभे ठाकलेले मृत्यूचा मृदुंग जिथून धूम लागतो तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष मासातल्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. सर्व ऋतूंमध्ये विश्वाभर फळाचा सुवास मांडव घालणारा ऋतू सुद्धा मीच आहे. बोलणाऱ्या शब्दामध्ये जे खरं सामर्थ्य आहे, बोलणारे चंदन हा शब्द उच्चारतात, चंदनामध्ये माझा वास आहे. चंदनंच महत् पुण्यम पवित्रम पाप शोषणम. चंदन पवित्र आहे आणि पापाचं शोषण करतो. त्या मना चंदनाचे परित्वाधि जावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. कोणालाही उपदेश करत असताना सज्जन शब्दाने उपदेश केला पाहिजे. पण तुम्ही हल्ली मुलांना मोठ्याने बोललं ना तर ते आवडत नाही, म्हणून मुलांशी सुद्धा शांत. आपण काय म्हणतो, तुम्ही असे बोलले की त्याला काही समजलं नाही, रागवले पाहिजे होते. म्हटलं आज रागवायचे दिवस नाही, आपल्याला त्याच्या मागे पळायला लावतो असं आहे ते. व्यवहारी शब्द आणि आध्यात्मिक शब्द फार फरक पडतो. ऋतूमध्ये माझी विभूती आहे हे ऐकल्याबरोबर अर्जुनाचं मन बदलून ही सगळ्यात मदत आहे. मग रिता ठाव नाही आणि धरले दोन्ही पाय. पाय धरल्याबरोबर देवाने डोक्यावर हात ठेवला आणि सगळी गीता आकलन होती. पुढचे अध्याय राहिले सांगणार आहे. आता बुद्धीमध्ये जब भित्रापणा आला होता तिथे धैर्य येऊन गेलं. तुम्ही सांगाल तेच मी करेल. आता दुसरं काही नाही. कुंडली वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन गाणो, नेनो अन्य उपाय. आम्ही जाणो हरीचे पाय, म्हणून हरीचे पाय जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. राजा, भगवंतानी आपल्या आईला ज्ञान सांगितलं. प्रकृती मिथ्य मानून जो भ्रमानं निवारण करतो तो खरा सत्पुरुष जाणावा. इथे आपण काल थांबलो. आणि असा जो सत्पुरुष आहे त्याला वारंवार नमस्कार करावा. पुरुष हा निर्विकार निर्गुणोत्तर प्रकृती मायावी आहे. सगुणपणानं कपिल महामुनी आपल्या मातेला सांगतात, हे माते, हे देवकी, अत्यंत महत्वाचं लक्षात ठेव. आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर चांगला बोध आपल्या मनात रुजतो, नाही तर रुजत नाही. तुम्ही ऐकायला बसले आणि तुमच्या मनामध्ये जर दुसरे विचार असतील तर वक्त्याचं वक्तव्य तुम्हाला पटत नाही. असं कुठे आहे का? आज मुलांना किंवा लोकांना पटत का नाही? तर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात. ज्याप्रमाणे विठ्ठलपणाला खडखडाट असतो, त्या पाण्याचा भरोसा नाही, ते केव्हाही संपून जातं. भूमीमध्ये बीज पेरलं उतारावर तर ते उगवत नाही. म्हणून अविचारी मनाच्या लोकांना उपदेश करू नये. म्हणून मी काय केलं, तुम्हाला जर जमत नाही सोडून द्या, तुमच्या जगात चालले जा. कारण तुमच्या मनात अनेक विचार असतील, सुधारायचंच नाही आहे.
दुसऱ्या गोष्टीला महत्व देऊन जातो. आणि जर सदुपयोग ऐकला नाही, सद्विचार ऐकला नाही, याच्यामध्ये एवढ्या पूर्वी तुम्ही 1.5 तास जरी उभे राहिले तर त्याच्याने काही परिणाम नाही. कारण आपल्या मनाला विवेकाच्या गोष्टी जोडल्या पाहिजे, पटल्या पाहिजे. म्हणून पूर्वजन्माच्या पुण्याने सुसंगती प्राप्त होती, म्हणून देवहूतीला मुलांचं आकलन झालं. तर याला पूर्वजन्माची पुण्याई लागते. म्हणून मी पुराण ऐका, लक्ष घाला. कारण कुठेतरी पुण्याई आहे म्हणून तुम्ही ऐकायला येता, ही गोष्ट खरी आहे. पण जसं आपण आपल्या जवळच्या माणसाकडून करून घेतो, तसं काही लोकांकडून करून घ्यावं लागतं. खरा आनंद ब्रह्मानंदी मग्न होणे आहे. त्याच्या समोर बाकीचं सगळं तुच्छ आहे. ब्रह्मानंदाचा कोश विटेवर उभा आहे. हा सगळ्या ब्रह्मानंदाचा कोश जो आहे तो पांडुरंग आहे आणि तो विटेवर उभा आहे. म्हणून या पांडुरंगाच्या चरणी ग्रंथकर्ते जे आहे, लिहिणारे जे आहे ते पांडुरंग भक्त आहे. आणि मस्तक ठेवलं आणि अध्याय संपून पुढच्या अध्यायामध्ये वशिष्ठ रामाला सांगणार आहे. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव